बातमी आहे विरारमधून। विरारच्या अर्नाळा नावापूर येथील 7C रिसॉर्ट पहाटे 3:45 वाजता जमीनदोस्त झाला। वसई विरार महापालिकेच्या पथकाने त्याला जमीनदोस्त केलं, कारवाई केली। पर्यटकाला केलेली मारहाण 7C रिसॉर्टला चांगलीच महागात पडली। या कारवाईमुळे अनधिकृत रिसॉर्ट चालकांचं धाबं दणाणलं असून पर्यटकांना जमाव करून मारहाण कराल तर खबरदार, हे राज्यात कधी खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। मात्र असं असताना सुद्धा अनेक अनधिकृत रिसॉर्ट आहेत, त्यांच्यावरही मुख्यमंत्री अशीच कारवाई करणार का की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ही कारवाई करण्याआधी नोटीस दिली नाही, वेळ दिला नाही असाही आरोप नुकसान झालेल्या नागरिकांकडून करण्यात येतोय। दरम्यान काय घडलं या रिसॉर्टमध्ये आणि त्याचे पडसाद कसे कसे उमटत गेले पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। ठाणे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे हे नवापूरच्या 7C रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आले होते। यावेळेस रिक्षा चालक आणि मोरे कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली। रिसॉर्टमधील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून मोरे कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर मिलिंद हे एका ठिकाणी उभे होते आणि उभ्याच ते अचानक जमिनीवर कोसळून पडले। उभ्याच ते अचानक जमिनीवर कोसळून पडले। ती दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय। गाडीला टेकून ते उभे होते, पिवळ्या टी-शर्ट मध्ये दिसतायत ते आहेत मिलिंद मोरे आणि उभं असतानाच ते अचानक जमिनीवर कोसळले। त्यांना तिथे असलेल्या रिसॉर्टच्याच लोकांनी रुग्णालयात नेलं, मात्र दुर्दैवानं मिलिंद यांचा मृत्यू झाला। तर मोरे कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार मिलिंद मोरे यांना मारहाण झाली आणि त्यानंतर मारहाणीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असा आरोप मोरे कुटुंबियांनी केला। मात्र मिलिंद मोरे यांना मारहाण झालीच नसल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे। तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेनं काय म्हटलंय पाहूयात। ते काय झालं, रिक्षाचा लागला एक लोक माणसाला साईडला रिक्षा करताना लागला पायाला, मग त्या लोकांनी डायरेक्ट मारामारी केली, हात गाय केली, मग हात मारल्या त्या लोकांनी। मग या लेडीजनी पण हात उचलला आमच्या माणसावर, लेडीजला त्याने हात उचलला नाही। एक माणूस होता ना, ते गाडी जवळ असा उभा होता, त्यांचाच माणूस मुख्यमंत्र्याचा, तो जापता तिकडेच अटक आला, काय आला तो फरता तिकडे मृत्यूकाल झाला त्याचा। त्या आमच्या लोकांनी डायरेक्ट घारीत एवढं होऊन भांडण होऊन त्याने घारीमध्ये जाऊन हॉस्पिटलला जाऊन 2 वाजता रात्री आले ते लोक, तरी त्यांनी आमचं काय हे केलं नाही। आमच्या लोकांनी हात पण नाही उचलला, काय नाही केलं। समज दिसते कॅमेऱ्यामध्ये कैद आहे सगळं, तो परताच त्याचा मृत्यूकाल झालाय तिकडे। मग मंत्री असला म्हणून साहेब असं गरीब लोकांना असं हे करायचं का, उस्तीस्त करायचं का, थोडा नाही करायचा, कारवाई काय करायची, त्याने येऊन सांगायचं की तुमची नोटीस देणार, तुम्ही हा नोटीसला तुम्ही हे होणार नाही ते आम्ही काय कारवाई दुसरं करणार। तुम्ही आज अर्धा दिवस, आज 24 तास झाले, आता मग आधीच 24 तासच्या आधीच तुम्ही दुरुस्त करून टाकलंय। तर या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आणि सोमवारी दुपारपासून प्रशासनाने 7C रिसॉर्टवर कारवाईला सुरुवात केली। मंगळवारी पहाटेपर्यंत साधारण 4 वाजेपर्यंत हे रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आलं। या तोडक कारवाईनंतर पुन्हा एकदा अनधिकृत रिसॉर्टचा मुद्दा ऐरणीवर आलाय। रविवारी झालेल्या हाणामारीमध्ये शिवसेना नेत्याचा मुलगा त्याचा मृत्यू झाला आणि या संपूर्ण मुद्द्याला राजकीय वळण लागलं। तसंच या घटनेनंतर 24 तासाच्या आतच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने नवापूर येथील 7C रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली। अर्नाळा, नवापूर, राजोडी, कळंब या परिसरामध्ये शासकीय जागेवर अनेक अनधिकृत बांधकामं आणि रिसॉर्ट आहेत। त्यांच्या स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारीही केल्यात, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न इथले स्थानिक नागरिक उचलतात आणि काल घडलेल्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली।
तर 24 तासांच्या आतच या रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली। हे रिसॉर्ट अनधिकृत होतं असंही सांगण्यात आलं। दरम्यान या सर्व प्रकारची दखल मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। आपलं विरंगुळा म्हणून, आपल्या फॅमिली सोबत मनोरंजन म्हणून किंवा एक पिकनिक म्हणून, परंतु त्या ठिकाणी त्या रिसॉर्टच्या लोकांनी त्या जे लोक आहेत टुरिस्ट त्यांना मारहाण केली, त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला। तो आमच्या ठाण्यातला मिलिंद मोरे नावाचा इसम आहे आणि अशा प्रकारचं कृत्य कुठे खपून घेतलं जाणार नाही त्याला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मी रिसॉर्टवर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान हे रिसॉर्ट ज्यांचं आहे त्यांनी ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप केलाय। आजपर्यंत वसईमध्ये अनेक रिसॉर्ट आहेत, अनेकांचा इथं मृत्यू होतो वेगवेगळ्या कारणांनी। त्या रिसॉर्टवरही मुख्यमंत्री अशीच कारवाई करतील का आणि अशी कारवाई करण्याआधी कोणतीही नोटीस का बजावली नाही, वेळ का दिला नाही, असा अन्याय का केला, असा प्रश्न या महिला विचारतायत। पाहूयात। काय कारवाई म्हणजे काय, त्यांनी त्या लोकांनी आम्हाला हे केलं, पोलीस स्टेशनला गेलं, सगळं झालं, मिटलं झालं। मग झाल्यावर त्यांनी कारवाई अशी काय केली लगेच जाऊन अर्ध्या तासामध्ये फोडून टाकलं, हे चुकीचं असते। त्यांनी नोटीस दिली असती किंवा सील पॅक मारली असती, 1 वर्ष ना 5 वर्ष मारली असती, तुला आम्ही मान्य केली असती, जाऊ दे, त्यांचा माणूस मेला मुख्यमंत्र्याचा, मारू दे, जाऊ दे। मग त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आम्हाला। लाडकी बहीण योजना म्हणजे काय, जे लाडकी बहिणीचा जो तुम्ही सन्मान केला, 1500 रुपये टाकणार हे योजना काढली, तुम्हाला ते शोभते का? आज लाडकी बहिणीचं तुम्ही रिसॉर्ट जर उद्ध्वस्त केलं ते कितपत तुमचं योग्य आहे? आमचा काय गुन्हा झाला? कुठल्या रिसॉर्टला होत नाही का? भांडणं होत नाही का? मग त्यांच्यावर कारवाई अशी केली का तुम्ही? अशी माणसं मरून टेम्पोत भरून नेल्या, तुम्ही बघितलेलं, मग त्यांच्यावर का ना कारवाई केली? मग आमच्यावरच का अशी कारवाई? 24 तासच्या आतमध्ये कारवाई केली। आमच्या मुलांना आम्हाला सांगितलं का तुमची मुलं हजर करा, तुमच्या रिसॉर्टला काय करणार आहे? आमची मुलं आम्ही पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर तुम्ही ही कारवाई केली, हे कितपर्यंत योग्य? मुख्यमंत्र्यांनी जो मुख्यमंत्री आज आम्ही वोटिंग करून जर मुख्यमंत्री बनवला ते कशासाठी? आमची संरक्षणाचा जर आम्हाला मुख्यमंत्रीचा उपयोग पडत नसेल। आम्ही हे रिसॉर्ट उभं करण्यासाठी रात्र दिवस मेहनत केली, आमच्या काका वगैरेंनी। आम्ही पण आलोय तिकडे मेहनत करून। मेहनत का करी? बिकॉज की हे रिसॉर्टची मजुरी आहे ती वाचावी म्हणून आम्ही या रिसॉर्टसाठी मेहनत केली खूप। नाही हे रिसॉर्ट एका दिवसात उद्ध्वस्त झालं तर आम्हाला काय वाटेल? आम्हाला जर नाही मिळाला, हे रिसॉर्ट आहे तसंच ठेवलं, हे रिसॉर्ट परत जसं होतं तसं करून नाही दिलं तर आम्ही जाणार मंत्र्यांकडे जाणार, त्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार, विष पिणार। तर वसईमध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वसई आणि विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कामण, पेल्हार, कंपाऊंड या अनेक भागांमध्ये अनधिकृत बांधकामं झपाट्यानं वाढतायत। इथं राहण्यासाठी अनेक मध्यमवर्गीय लोक घरं घेतायत आणि त्यांचंच नुकसान होतंय। पालिकेने जर अनधिकृत बांधकाम तेव्हाच्या तेव्हाच रोखलं तर हे वाढणार नाही आणि गोरगरीब जनतेची फसवणूकही होणार नाही। ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत आहे त्यांना निलंबित करावे अशी मागणी आता जोर धरू लागते। त्यामुळे या सर्व गोष्टींवरही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी स्थानिकांकडून मागणी होतीये।